नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर सकाळी रामला शॉवर वगैरे देऊन पूर्ण रेडी केलेलं आहे आणि ऑलमोस्ट सकाळची सर्व कामे माझी आवरलेली आहेत। आणि हो, लहान मुलांना सांभाळणं म्हणजे अगदी खरंच तारेवरची कसरतच म्हणेल मी, कारण जेव्हापासून राम 2 महिन्यांचा होता तेव्हापासून मी एकटीनेच त्याला सांभाळलेला आहे। आणि कधी कधी लहान मुलं खूप जास्त क्रँकी होतात, तर त्यांच्या सोयीनुसारच आपल्याला सर्व गोष्टी कराव्या लागतात। कधी कधी काही कामांचा कंटाळा देखील असतो, पण ते सर्व आपल्याला करावंच लागतं। तर एनिवेज, संध्याकाळची वेळ आहे आणि झुडिओमध्ये आम्ही गेलेलो, तर काही शॉपिंग वगैरे करायची होती। मला बॉटम वेअर आणि टी शर्ट्स वगैरे घ्यायचे होते आणि थोडीशी ग्रॉसरी देखील घ्यायची होती। तर झुडिओमध्ये नेहमीच आम्ही जातो, तर रामचे काही डेली वेअरचे कपडे वगैरे होते ते लहानपणी मी झुडिओमधूनच परचेस करायची आणि क्वालिटी वगैरे छान असते। पूर्णतः मी 100% असं म्हणणार नाही, पण जे काही कॉटनचे टी शर्ट्स वगैरे आहेत ते छान कलेक्शन भेटतं आणि माझे जे डेली वेअरचे कपडे वगैरे आहेत ते देखील मी तिथूनच परचेस करते नेहमी। तर आज देखील काही शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही संध्याकाळच्या वेळेस गेलेलो, पण गेल्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला, त्यामुळे खूप जास्त वेळ आतमध्येच थांबावं लागलं। आणि त्यानंतर भाजी मंडईमध्ये देखील जायचं होतं। तर तुम्हाला माहीतच असेल की वाघोलीमध्ये मंगळवारी भाजीचं खूप मोठं मार्केट भरतं। तर आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की, आणि मंगळवारीच आम्ही गेलेलो आणि मंगळवारीच वाघोलीमध्ये खूप मोठा भाजीपाल्याचं असं मार्केट भरतं। तर म्हटलं भाजीपाल्याची देखील शॉपिंग होईल आणि बाकीचे जे काही क्लॉथिंगची वगैरे शॉपिंग आहे ती देखील करून घेऊयात। तर रामसाठी देखील 2 टी शर्ट्स घेतले आणि माझ्यासाठी देखील शर्ट आणि बॉटम वेअर घेतले। तर शॉपिंग वगैरे ऑलमोस्ट झालेली होती, पण पाऊस असल्यामुळे कसं आतमध्येच थोडा वेळ स्पेंड केला आणि त्यानंतर आम्ही भाजी मंडईमध्ये देखील जाणार होतो। बाय बाय करा, पप्पा करा, पप्पा 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 हँडवॉश कर, हँडवॉश करा, हँडवॉश करा, हँडवॉश नोजी करा, नोजी पप्पा करा, पप्पा 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 दादा मम्मा बाय बाय कर राम राम। तर अशीच दिवसभर रामची आणि माझी मस्ती चालू असते। कधी कधी त्याला खेळायला खूप कंटाळा येतो, म्हणजे टॉईज वगैरे सोबत, तर मी त्याच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला तर त्यालाही छान वाटतं। आणि दिवसभर मला देखील बोर होतं, कारण सारखंच स्टिचिंग वगैरे करत बसलं तर कधी कधी कंटाळा देखील येतो। त्यामुळे मी रामसोबत थोडीशी खेळते वगैरे आणि त्याला देखील छान वाटतं। तर चला, एक छानशी अशी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आज बनवत होते मी चिकन, आणि इथे पाहू शकता तुम्ही एका पातेल्यामध्ये मी हाफ केजी चिकन घेतलेलं आहे आणि 2दा याला छानपैकी वॉश करून घेतलेलं आहे। त्यानंतर या चिकनवरती थोडंसं मीठ आणि हळद लावून आपल्याला हाफ आवर साईडला ठेवून द्यायचं आहे। अगदी लिटल मॅरिनेट करणार आहोत आपण, आणि दही वगैरे काही लागणार नाही, फक्त हळद आणि मीठ टाकून तुम्ही साईडला ठेवून द्या अर्ध्या तासासाठी। त्यानंतर ते जारमध्ये मी एक खोबरं आणि काही लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकून मिक्सरमध्ये याला ग्राइंड करून घेतलेला आहे आणि याची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे। खूप फाईन नाही केली तरी चालेल, थोडीशी दरदरी असली तरी चालून जाईल। त्यानंतर येथे 2 ते 3 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा स्लिट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 2 तेजपत्ता, त्यानंतर 2 मोठ्या साईजचे ऑनियन्स मी इथे कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर 2 साईजचे टोमॅटो देखील इथे कट करून घेतलेला आहे। फाईनली चॉप नाही केले तरी चालेल, थोडेसे मोठे असले तरी चालून जातील किंवा पेस्ट केली तरी चालेल। जे टोमॅटो आहे त्याची फक्त कांदा आपला जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे छोट्या साईजमध्ये। त्यानंतर एका कढईमध्ये मी ऑइल गरम करून घेतलेलं आहे आणि या ऑइलमध्ये ते जे 2
तेजपत्ता घेतलेला आहे ते टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही अनादर काही खडे मसाले असतील तर ते देखील टाकू शकता, पण मी नेहमीच अवॉइड करते टाकण्याचं, कारण टेस्ट तर छान येते पण खाताना जर तोंडामध्ये आलं ते चांगलं नाही वाटत, त्यामुळे मी अवॉइड करते. पण तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार अनादर काही खडे मसाले, म्हणजे लवंग असतील किंवा दालचिनी वगैरे असेल तर सर्व तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इथे ज्या 3 हिरव्या मिरच्या मी घेतल्या होत्या ते पण मी अगदी छोट्याशा अशा फ्राय करून घेणार आहे. तर हे 2 इन्ग्रेडियंट फ्राय झाल्यानंतर जो आपण ऑनियन कट केलेला आहे तो देखील त्यामध्ये टाकून घ्या. आणि हा ऑनियन तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे जोपर्यंत की थोडासा म्हणजे ब्राऊन असा सुनहरा कलर होणार नाही तोपर्यंत तुम्ही फ्राय करून घ्या. आणि हाय फ्लेमवरती फ्राय केलं तरी चालेल. तर येथे मी आता हे सर्व इन्ग्रेडियंट जे आहेत ते फ्राय करून घेणार आहेत. आणि त्यासोबतच हे सर्व फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे काही तुमच्या आवडीचे मसाले असतील, घरगुती जे बेसिक मसाले असतात ते देखील तुम्ही टाकू शकता. आणि हो, कांदा जर लवकर परतवायचा असेल तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाका, जेणेकरून की जो कांदा आहे तो लवकर परततो आणि पटकन त्याला ब्राऊन कलर येतो. जास्त काही वेळ लागत नाही, त्यामुळे थोडंसं मीठ, अगदी किंचित असं मीठ टाकून घ्या. आणि किती मीठ टाकता याकडे देखील लक्ष द्या, कारण की नंतर ज्यावेळेस पूर्ण भाजी रेडी होईल त्यावेळेस देखील आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर सुरुवातीला मी आमच्या खाण्यामध्ये जे काही टाटा सॉल्ट येतं ते यूज करायचे आणि रामला खाण्यासाठी जे रॉक सॉल्ट येतं ते यूज करायची. पण आता सर्व जे फूड मी घरामध्ये बनवते त्यामध्ये रॉक सॉल्टच किंवा पिंक सॉल्ट यूज करते, कारण की खूप हेल्दी आहे. आणि जे आपण आयोडाईज सॉल्ट यूज करतो टाटापेक्षा तर हे काही पटीने चांगलं आहे. सुरुवातीला मी ज्यावेळेस डाएट वगैरे करायची त्यावेळेस पूर्ण खाण्यामध्ये हेच यूज करायचे, म्हणजे मी माझ्या लग्नाच्या अगोदरची गोष्ट सांगते. आणि त्यानंतर म्हटलं की पूर्णच खाण्यामध्ये आपण हे डेली यूज करूयात. तर असं आहे. त्यानंतर मिक्सी जारमध्ये मी जो काही मसाला वाटून घेतलेला आहे, खोबरं, लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक, त्याचा जी पेस्ट बनवली होती ती यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे देखील छान असं परतून घेणार आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही नॉनव्हेजच्या वगैरे रेसिपी बनवता किंवा मिसळ वगैरे बनवत असाल, पावभाजी बनवत असाल, तर अशा वेळेस थोडासा तेलाचा वापर जास्त करा, जेणेकरून की जास्त टेस्ट इन्हान्स होते असं मला वाटतं. तर मसाला वगैरे छान ब्राऊन झालेला आहे आणि थोडंसं ऑइल देखील मी यामध्ये यूज केलेलं आहे जास्त प्रमाणात, जेणेकरून की टेस्ट छान येईल. त्यानंतर आता मी मसाले टाकून घेणार आहे. तर यामध्ये मी गोडा मसाला, हळद पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, थोडीशी धने पावडर आणि त्यानंतर थोडासा चिकन मसाला देखील टाकून घेणार आहे. तर जो चिकन मसाला तुम्ही टाकणार आहे तो मी सुहाना ब्रँडचा यूज करणार आहे आणि तो यामध्ये की इन्ग्रेडियंट असणार आहे, कारण आपण चिकन बनवत आहोत आणि तो मस्टच आहे. जर तुम्ही चिकन मसाला नाही टाकला तर दुसरे तुम्ही कोणतेही किचन किंग मसाला वगैरे टाकू शकता, जर इन केस तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर. तर पहा, इथे मी मसाले टाकून घेतलेले आहेत आणि थोडंसं लो फ्लेमवरती त्याला रोस्ट करून घेणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही मसाले ॲड करता त्यावेळेस फ्लेम लोच ठेवा, जेणेकरून की मसाले जळणार नाहीत. अदरवाईज तुम्ही थोडंसं पाणी ॲड करा, जेणेकरून की जो मसाला आपण तयार करणार आहोत, वेट मसाला, आता त्याला देखील टेस्ट येईल आणि मसाले जळणार नाहीत. आणि लो फ्लेमवरती हे सर्व मसाले टाकल्यानंतर आता मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि याला थोडंसं 5 मिनटं जोपर्यंत त्याला ऑइल सुटणार नाही तोपर्यंत भाजून घेणार आहे. तर ऑइल सुटल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जो काही तुम्ही टोमॅटो चिरून घेतलेला आहे 2, ते यामध्ये टाकून घ्या. तर आधी मी तुम्हाला सांगितलं, जर टोमॅटो तुम्हाला स्लाइस करून नसेल टाकायचे तर तुम्ही पेस्ट करून देखील टाकू शकता, जेणेकरून की ग्रेव्हीला कन्सिस्टन्सी छान येईल. पण त्या केसमध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात जो काही टोमॅटो आहे तो भुनावा लागणार, कारण तोपर्यंत जी काही ऑइलची लेअर आहे आणि कोरमा आहे तो सुटणार नाही. तर पाणी टाकल्यानंतर थोडंसं ऑइल उजावट व्हायला लागलं आहे, तुम्हाला कढईच्या साईडने दिसलंच असेल. या केसमध्ये मी इथे आता टोमॅटो ॲड करून घेणार आहे. तर टोमॅटो जर तुम्ही आधी टाकला असलात तर मसाले छानपैकी भुनले गेले नसते, कारण टोमॅटो थोडंसं वॉटर रिलीज करतो त्यासाठी. त्यानंतर मी लास्टला यामध्ये टोमॅटो ॲड करून घेतला आणि हे सर्व जे मिश्रण आहे ते 10 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती झाकण ठेवून भाजून घ्यायचं आहे, कारण की जो काही टोमॅटो वगैरे आहे तो देखील पूर्ण त्यामध्ये मिक्सअप झाला पाहिजे आणि थोडंसं ग्रेव्हीसारखं कन्सिस्टन्सी आली पाहिजे. तर पहा, आता यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि 10 मिनटं मी याला ठेवणार आहे आणि त्यानंतर चेक करणार आहे की पूर्ण मसाला जो आहे तो भाजला गेलेला आहे की नाही. पहा, टोमॅटो जो काय आहे तो पूर्णपणे छान त्याची म्हणजे पेस्ट व्हायला लागलेली आहे, आता तुम्ही पाहू शकता. आणि यानंतर हे जे चिकन मी अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलं होतं हळद आणि मीठ लावून, ते यामध्ये मी टाकणार आहे आणि हे सर्व जे आहे ते एकजीव करून घेणार आहे. तर मी येथे रेसिपी बनवत होते आणि बाहेर खूप जोरजोराचा पाऊस चालला होता, पाऊस आणि सोबत वादळ देखील होतं, त्यामुळे आणि अशा वेळेस स्वयंपाक करण्याची इच्छा होते आणि काहीतरी गरम खाण्याची इच्छा होते.
तर यासोबत मी आज चपाती बनवणार होते. तर नेहमी मी चिकन बनवल्यानंतर त्यासोबत भाकरी आणि भात बनवते, पण आज चपाती खाण्याची इच्छा झाली होती आणि हे थोडंसं सुक्कं बनवलं जातं, त्यामुळे टेस्ट देखील छान येते. तर ऑलमोस्ट आपण बिर्याणीसाठी जे प्रिपरेशन करतो ना, तर तसंच काही म्हणता येईल ह्या रेसिपीला देखील. तर पाऊस कसा चाललेला आहे, तर बाहेरचं काहीच दृश्य दिसत नव्हतं, तुम्ही पाहू शकता. अगदी वादळ पण सोबत होतं आणि पाऊस पण सोबत होता आणि इतकं म्हणजे जे काही विंडोज आणि डोअर्स वगैरे आहेत त्याच्या आतमधून देखील पाऊस आतमध्ये आलेला आहे, इतका जोराचा पाऊस चालू होता. आणि आता ऑलमोस्ट 5-5:30 वाजले असतील ह्या वेळेस, त्यावेळेसच हा पाऊस चालू आहे आणि मी स्वयंपाक देखील बनवत होते आणि सोबत पाऊस देखील चालू आहे. आणि बरं झालं की एक वेळेस मी सर्व जे काही वाटण वगैरे आहे ते पूर्णपणे मिक्सरमध्ये बनवून वगैरे घेतलेलं, कारण त्यानंतर लाईट गेलेली आणि 2-2.5 तास लाईटच आलेली नाही, त्यामुळे मला पूर्ण रेसिपी देखील शूट करता आली नाही, कारण की प्रॉपर लाईटच नव्हती. पण लास्ट जो काही पीक आहे किंवा लास्टला जी काही रेसिपी रेडी झालेली आहे त्याचं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच. तर आता ऑलमोस्ट 90% येथे कुक झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर 10% जे आहे ते मी खाण्याच्या वेळेस गरम करेल, त्यावेळेस मी ठेवील. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे लास्टली हे प्रिपेअर झालेलं आहे आणि इतकी छान टेस्ट आलेली. तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर रेसिपी कशी वाटली हे देखील माझ्याबरोबर शेअर करा. त्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर काही शूट केलं नाही. नेक्स्ट डेची क्लिप तुम्ही पाहतात. तर राम येथे जी मी जुडिओमधून रतलाम शेव घेऊन आलेली, जी की रामला खूप आवडते, ती खाण्यासाठी दिलेली. तर चला मंडळी, आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्ही हा व्लॉग एन्जॉय केला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारी दिलेला बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून की जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहता येईल आणि तो तुम्हाला एन्जॉय देखील करता येईल. तर चला, बाय बाय.